सांग काय चुकलं? तर मला नाही वाटत ते कुठेही शिव्या आहेत. ही खूप एक नॉर्मल लँग्वेज आहे जी गावाकडे वापरली जाते. लोक होती ज्यांची शब्द अक्षरशः बीप केलेत, आई बापावरच्या शिव्या घातल्यात. तन्वी प्रत्येक भांडणाच्या आधी स्मोक करून यायची आणि ती इथे यायची आणि ते मला सहन नव्हतं. मे बी ती मला इन्स्टिगेट करत होती, पोक करत होती. पण जेव्हा मी बोलायला जायचे मला डायरेक्ट थांबवलं जायचं. किंवा मी आता बाहेर येऊन क्लिप्स बघते की मी जे काही बोलली पण आहे, माझे डिफेन्स सगळे कट केलेत. व्हेरी क्लिअर मी आता तुम्हाला लिहून देऊ शकते की तन्वी किंवा आरबी शिवाय दुसरं कोणी ट्रॉफी जिंकणार नाही. खूप प्रेडिक्टेबल गेम झाला आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 रंगात येत आहे आणि 10व्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. एक अनएक्सपेक्टेड एविक्शन झालं लास्ट वीकमध्ये. रुचिता घराबाहेर आली. खरं तर मस्त खेळत होती ती, फक्त जरा जास्त बोलत होती असं म्हणेन. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? रडणं थांबलंय? थांबलंय आता. तू जशी स्क्रीनवर दिसतेस ना त्याच्यापेक्षा तू आता खूप फिट दिसतेस. वजन कमी झालं की काय? भरपूर भांडून भरपूर वजन कमी झालंय माझं. आले होतं तेव्हा मस्त गोल मोठवलं होते, आता बारीक झाली आहे. आणि ना रुचिता, एपिसोड्स बघितलेस 2 दिवस बाहेर आल्यानंतर? काही बघितलं थोडंफार ग्लिम्सेस? एपिसोड्स बघण्यात का वेळ नाही मिळाला, पण सगळे रील्स वगैरे सगळं बघितलंय. मला सांग काय चुकलं? मला असं वाटतं शेवटी मी सुधारायला लागले ते चुकलं. कारण माझा ग्राफ मी कुठेतरी चेंज केला आणि शेवटचे 2 आठवडे मी भांडणं नाहीसे केले आणि जे लोक म्हणत होते की शब्द वगैरे ते टोन डाऊन केले आणि आय थिंक तो कुठेतरी शिफ्ट लोकांना अचानक खूप ड्रास्टिक वाटला असेल. आणि त्याच्यामुळे कारण की लास्टच्या आठवड्यामध्ये माझी सगळी रायव्हलरीज खूप सॉफ्टन गेले होते. मी तन्वीशी बोलत होते, आरबीशी बोलत होते, दीपालीताईशी बोलत होते. सो आय थिंक तो सॉफ्ट नेचर मे बी हे डायजेस्ट नसेल झालं. हे रिझन असू शकतं बाहेर निघायचं. हो, मला तरी हेच वाटतं. आणि तू म्हणालीस की तू शब्द टोन डाऊन केलेस. खरं तर कधीच कोणी एवढे ते शब्द ऐकले नाहीत. ते रुचिता तुझ्या तोंडून प्रेक्षकांनी ऐकले. असं नाहीये की तू एकटीच शिव्या देत होतीस का, तर सगळे देत होते, नो डाऊट इन दॅट. पण तुझे स्पेसिफिकली खूप जास्त वर्ड्स हायलाईट झाले, बरोबर? हे ना साधारणपणे काही दिवसात आपल्या लक्षात येतं की थोडंसं जास्त होतंय, टोन डाऊन करूया. 9 आठवडे का वाट बघितलीस तू या सगळ्यात, की आता जरासं टोन डाऊन होऊया त्याच्यासाठी? ओके, सो तुम्ही जर का नीट पाहिलं असेल तर हे पहिल्या आठवड्यांपासून नव्हतं. पहिल्या आठवड्यात मी खूप भांडले. त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं की ओके आपले भाऊ मला बोलले तुमचं स्क्रिप्ट रायटर कोण आहेत, त्याच्यामुळे मी तिथून तो शिफ्ट चेंज केला. आणि त्याच्यानंतर मला जेव्हाही राग यायचा तेव्हा ते चालहाड ते होत होतं. पण मग भाऊंनी मला त्याच्यावरती टोकलं, मी ते बंद केलं. पण मग मला घरामध्ये दिसायला लागलं की सगळेच लोक ते करतायत, पण त्यांचं हे डिफरन्स होतं की आम्ही हट म्हणतोय, तू हाड म्हणते. ते मला डिफरन्स काही झेपलं नाही. मी तेही बंद केलं. त्याच्यानंतर तो आथू आला, हे आला, ते बंद झालं. त्याच्यानंतर मग ते शिव्या जे लोक म्हणतात ते मला नाही वाटत ते कुठेही शिव्या आहेत. ही खूप एक नॉर्मल लँग्वेज आहे जी गावाकडे वापरली जाते. आणि काय शब्द होते ते, हरभऱ्या, फुटाण्या, शेंगदाणे, हे भाज्यांची वगैरे नावं होती जे लोकांनी घेऊन गेले ते शिव्यांकडे, किंवा ते बिंबवलं कुठेतरी त्या शिव्या आहेत. पण इतके मराठी चित्रपट आपण बघतो, ही खूप नॉर्मल लँग्वेज आहे. गावाकडे अशीच भाषा वापरतात. जस्ट बिकॉज मी बावळट मूर्खावरती स्टिक नव्हते तर दॅट डझंट मीन की मी शिव्या देत होते. असे भरपूर लोक होती ज्यांची शब्द अक्षरशः बीप केलेत, आई बापावरच्या शिव्या घातल्यात, कॅरेक्टर असॅसिनेट केलं आहे, कॅरेक्टरवर गेलेत, बिलो द बेल्ट हिट केलं आहे, खूप वल्गर बोललेत, राखी बोलली आहे. पण मग ते राखी बोलली आहे म्हणून ते ह्युमरकडे घेऊन गेले आणि रुचिता बोलली आहे म्हणून मग ते या डिरेक्शनकडे घेऊन आले. तर ते मला फार चुकीचं वाटलं. आणि राहिला प्रश्न, तो एक खूप मोठा किस्सा झाला होता खरकाटीवाला. तर तो जो डबल मिनिंग होता, मी कधीच त्या उद्देशाने बोललेच नव्हते, कधीच नव्हते बोलले. मी खूप लिटरल मिनिंगने बोलले होते, जे आपण खरकाटं म्हणतो. मला तन्वीचा गेम हा डे 1 पासून कळला होता की ती कसं ना कसं तिला माहीत होतं की माझं ॲग्रेसिव्ह नेचर आहे, ॲग्रेसिव्ह होऊन जातं मी टास्कमध्ये. आणि तिला पाहिजे होतं की मी कुठेतरी हातापायी करावी, धक्काबुक्की करावी आणि मी शोच्या बाहेर जावी. सो ती प्रत्येक भांडणात त्यांनी एक नवीन स्ट्रॅटेजी काढली होती की रुचिताच्या इतक्या जवळ जायचं की ती पर्सनल स्पेसमध्ये येते म्हणून धक्काबिक्का बसेल आणि शोच्या बाहेर जाईल. आणि शोमध्ये आता हे ऑफकोर्स हे तर टेलिकास्ट नाही झाले, पण शोमध्ये सगळ्यांना माहिती होतं की मला स्मोकिंगशी खूप प्रॉब्लेम आहे, मला स्मोकिंगचा वास सहन नाही होत. तन्वी प्रत्येक भांडणाच्या आधी स्मोक करून यायची आणि ती इथे यायची आणि ते मला सहन नव्हतं. मे बी ती मला इन्स्टिगेट करत होती, पोक करत होती की मी तिला धक्का मारेल. आणि मी त्या ह्याच्यात बोलले होते की खरकाटी असतो लांब हो, कारण की मला तो स्मोकचा वास होता कंटिन्यू, त्या वासामुळे मी ते बोलले होते. पण ते इतक्या वेगळ्या डिरेक्शनला घेऊन गेले. मी ते कधीच मेंटच नव्हतं केलं.
मी हे भाऊच्या धक्क्यावरती बोलले पण होते की तो जो स्मोकचा वास होता आणि ती जी इन्स्टिगेट करत होती मी त्याच्यावरून बोलले. पण मग मला बाहेर आल्यानंतर कळलं की तो माझा डिफेन्स एपिसोडमध्ये नव्हताच. मे बी एका तासाचं लिमिट असेल का काय असेल माहीत नाही मला, पण तो जो डिफेन्स होता माझा तो नाही ठेवला. मला नाही माहिती का. आणि ना म्हणजे आपण खूप चांगलं खेळत होतो. तुझं एक छान वाक्य होतं की तुम्ही मला किती नावं ठेवा पण वन ऑन वन जेव्हा समोर याल तेव्हा मी तुम्हाला पछाडणार. आणि फार छान वाटलं. काल तुझ्या एव्हीमध्ये सुद्धा ते वाक्य होतं तू घराबाहेर पडताना. तर ना असं होतं रुचिता की खेळ खूप चांगला आहे, खेळ करतोय, पण तो अग्रेसिव्हनेस इतका आहे ना त्याच्यामुळे हा हेट रेट येतोय. हे तू पण अनालाइज केलंस कधी घरामध्ये बसून एवढ्या दिवसामध्ये की आपण छान खेळतोय, आपल्याला कळतंय, आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत, पण कुठेतरी बोलण्यात सगळं घालवतोय आपण म्हणून हेट रेट येतोय. आय थिंक येस, माझा ॲग्रेसिव्ह नेचर आहे, ॲक्सेप्टेबल. पण तिथे कोणाचा नव्हता, सगळ्यांचा होता. फक्त असं होतं की माझ्यात स्ट्रेंथ जास्त होती आणि आय थिंक ती स्ट्रेंथ त्याच्यामुळे ना ती दिसून यायची की स्ट्रेंथ फिजिकली पण आहे आणि शाब्दिक पण आहे. ॲग्रेशन सगळे दाखवत होते पण सगळ्यांचं वे ऑफ एक्सप्रेशन वेगळं वेगळं होतं. आता मी इतक्या सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये नाही एक्सप्रेस करू शकत. तो मे बी माझा कमीपणा असेल किंवा माझी रियालिटी असेल किंवा लोकांनी सोफिस्टिकेशनचं पांघरून ओढून ठेवलं असेल, ते मला माहीत नाही आता त्यांचं काय होतं. पण तो ॲग्रेशन जो टास्कमध्ये होता त्याच्याबद्दल ॲग्रेशन जर का बाजूला ठेवलं तर जी माझा प्रामाणिकपणा आणि एक जेन्युनिटी टुवर्ड्स दॅट टास्क होती ती कधीच बोलली नाही गेली. मी एकही टास्क मला वाटत नाही सगळ्यांनाच माहिती आहे, मी एकही टास्क कधी अर्ध्यात नाही सोडला. कधीच तो अर्ध्या एनर्जीनी नाही खेळले. पण तो ॲग्रेशन ह्याच्यामुळे जास्त नोटीस झाला कारण लोक कधीच मनाने नव्हते खेळत. लोकांचं असं होतं की माझं नख तुटेल, मला दुखापत होईल, मला हे होईल ते होईल, विच इज अंडरस्टँडेबल कारण सगळे सेलिब्रिटीज आहेत ते आहेत. पण मी अशी आहे की मी जेव्हा खेळात असते तेव्हा मी खेळाबद्दल विचार करते. सो मे बी त्यांना ते ट्रिगर होत होतं. प्रत्येक गोष्टीत मर्यादा हे ते टास्कबद्दल बोलणं चाललं आहे, मर्यादा हे ते. मग मला असं झालं होतं की जर का तुम्ही टास्क खेळता तर मर्यादा नका आखू आणि जर का तुम्हाला मर्यादा आखायचे तर मग तुम्ही तसं आधीच क्लिअर करा. एक गोष्ट ना मला इथे तुला मुद्दामून विचारायला आवडेल ती म्हणजे की तुझ्या गुरुकुलबद्दल सुद्धा बोललं गेलं आतमध्ये की कुठल्या गुरुकुलमध्ये ही शिकून आली आणि ना बाहेर मिश्र प्रतिक्रिया होत्या, म्हणजे मिक्स्ड प्रतिक्रिया होत्या लोकांच्या. काही जण तुझ्या फॉरमध्ये बोलत होते, काही जण तुझ्या अगेन्स्टमध्ये बोलत होते की हे कोणतं गुरुकुल आहे जिकडे हे शिकून आली आहे. जेव्हा ना आपल्या शिक्षणावर येतं तेव्हा नो डाऊट आपला इगो किंवा एक इमोशन्स आपले हर्ट होऊ शकतात, राईट. त्यानंतर माणूस बॅकफूटवर जातो. हे सुद्धा एक रिझन आहे काही दिवसांनंतर तू बॅकफूटवर गेलीस जेणेकरून बाबा गुरुकुलपर्यंत जाऊन. मला नाही वाटत की मी बॅकफूटवर गेले. मी गेम चेंज केला होता, येस. कारण की 7 आठवडे कॉन्झिक्युटिव्हली भाऊ बोलत होते की यू नीड टू स्टॉप, यू नीड टू स्टॉप. सो मग मी गेम चेंज केलं होतं की हे करून बघूयात की काय होतं आहे. पण ते हे करण्याच्या नादात मला नाही कळलं की लोकांना मे बी तो अचानक ड्रास्टिक चेंज तो नाही सहन नाही झाला. पण येस, मला ती गोष्ट खूप हर्ट झाली होती. कारण हेच जर का रुचिता बोलली असती की रुचिता कोणाच्या फॅमिलीवर जाती आहे किंवा रुचिता जर का कोणाला बोलते की तुमच्या घरच्यांना लाजा वाटत असतील तुम्ही जसं वागताय, तुमचे गुरुकुलाला तुमची लाज वाटत असेल, शिक्षण काढतायत, तर ते ना खूप मोठा मुद्दा बनला असता. पण जस्ट बिकॉज हे रुचितावरती येत होतं मे बी त्याच्यावरती कधी भाष्यच नाही केलं गेलं किंवा मी काही बोलायला पण जायचे धक्क्यावरती तर मला थांबवलं जायचं. मग मला असं होतं की मला ती डबल ट्रीटमेंट मला नव्हती कळत नव्हती. कोणी काही जरी केलं ना तरी त्यांना एक फेअर चान्स मिळायचा त्यांची बाजू मांडण्याचा. पण जेव्हा मी बोलायला जायचे मला डायरेक्ट थांबवलं जायचं. किंवा मी आत्ता बाहेर येऊन क्लिप्स बघते की मी जे काही बोलली पण आहे माझे डिफेन्स सगळे कट केलेत. मग काय माझं नरेटिव्ह बाहेर नव्हतं येऊ द्यायचं का, मग मी जे बोलते ते एपिसोडमध्ये टाकण्यासारखं नव्हतं, मला ते कळत नव्हतं. पण माझे डिफेन्स खूप जेन्युइन होते आणि विथ प्रूफ्स होते. म्हणजे आत्ता जर मी एक शेवटचे 3-4 आठवडे कन्सिडर केले तर जेव्हा एका टास्कमध्ये विशाल अपफ्रंट बोलला हो मला ती आवडते, त्यानंतर ना रुचिता आता आम्हीही बघितलं, प्रेक्षक म्हणून पण बघतो, आम्ही जर्नलिस्ट म्हणून पण बघतो, तू ना पूर्णपणे 360 डिग्री वेगळी दिसलीस. जी अग्रेसिव्ह रुचिता होती तुला लाजताना पण बघितलं ग आम्ही. आणि हे खूप अनएक्सपेक्टेड होतं की ही मुलगी इतकी स्ट्रॉंग अपियर होतीये पडद्यावर की एक लव अँगल येतो किंवा एक कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर येतो आणि पूर्ण ही कशी बदलू शकते. आणि ना दिसताना म्हणजे जेव्हापासून तुमची टोळी फॉर्म झाली दिसत होतं की एक कोणती तरी व्यक्ती ती टोळी चालवतीये. त्याच्यामुळे टोळीमधल्या अनेकांची कॅप्टन्सी पण गेली एका स्टेटमेंटमुळे की टोळीचा कॅप्टन होणार. कॅप्टन्सी पण गेली आहे हे नाकारूच शकत नाही तुम्ही. सो मला सांग की तुला आत्ता वाटतं की जरा डिस्टन्स नाही म्हणणार मी, पण खेळ खेळाच्या जागी आणि इमोशन्सच्या जागी असायला हवे. आय थिंक हा इमोशन्सचाच खेळ आहे.
बिग बॉस एक पर्सनॅलिटी बेस्ड शो आहे आणि पर्सनॅलिटीमध्ये आपल्या सगळ्यात वरती जे स्टँड करतं ते म्हणजे इमोशन्स. जर का तुम्ही खोटे वागून खेळत असाल तर मी त्याला अशा खोटारड्या माणसाला कधीच विनर म्हणून बघूच शकत नाही. माझ्यासाठी तो एक प्लेअर असू शकतो, पण एक माणूस म्हणून त्या रियालिटी शोमध्ये, मग ती रियालिटी शो नाही, मग तुम्ही एक रील बनवताय त्याच्यावरती तुम्हाला काही लाईन्स दिलेत आणि तुम्ही ते फक्त रट्टा मारून पाठ करून दाखवताय. राहिला प्रश्न, पहिल्या दिवसापासून टोळी कधीच एक ग्रुप नव्हता जो आम्ही खेचून ताणून लोकं आणली होती आणि तो खेळासाठी होता. ते खूप जेन्युइनली बनला होता. सगळे वेगळे वेगळे लोकं होती ज्यांच्यात काहीच साम्यच नव्हतं, काहीच नव्हतं. सगळे वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीचे, वेगळ्या वेगळ्या टाईपची लोकं होती आणि ती एकत्र आली होती इमोशनली. सो आमची अख्खी टोळीच ही इमोशन लेवलवरती होती. त्यात आम्ही वेगळे वेगळे टास्क सोबत करत गेलो. आणि जर का काही लोकांचं म्हणणं असेल, भाऊंचं पण म्हणणं होतं आणि ऑडियन्सचं म्हणणं होतं की विशालच्या एका स्टेटमेंटमुळे उमेदवारी गेली की टोळीचाच कॅप्टन बनणार आहे, तर ते मला जेन्युइनली खूप युजलेस वाटतं. की आरबीला खरंच एवढं कळत नव्हतं का? आरबीला ते स्टेटमेंट मारायच्या आधी माहीत नव्हतं का की दोन्ही पण उमेदवार टोळीचेच आहेत? आरबीला हे माहिती होतं, पण आरबीला टास्क रद्द करण्याचा फक्त एक बोलतात ना, एक काय चान्स हवा होता. मग मला ते पण कुठंतरी टोचलं की जेव्हा रुचिता टास्क रद्द करते तेव्हा गोल्डन कुऱ्हाड मिळते आणि जेव्हा आरबी टास्क रद्द करतो त्याला मास्टर माइंड म्हणलं जातं. हाऊ इज दिस फेअर? जे मी केलं आणि ज्या गोष्टीवरती मला प्रिन्सिपल्स, मॉरल्स, व्हॅल्यूज, शिक्षण, गुरुकुल काढलं, त्याच्यापेक्षा डबल गोष्टी आरबीने केल्यात. मी हरभऱ्या फुटाणा टरमाळ्या बोलत होते, आरबी आई बहिणीवरच्या शिव्या देत होता, ज्या बीप केल्या गेल्यात. जर का मी शिव्या देत होते त्या बीप करायला पाहिजे होत्या चॅनलनी. चॅनलला माहिती होतं मी शिव्या देत नाही आहे. हे सगळे मराठी मूव्हीजमध्ये सुद्धा शब्द येतात, पण आरबीचे शब्द का बीप केले? कारण आरबी धडाधड शिव्या देतोय. आरबी टास्क रद्द करतोय, पण त्याला त्याच्यामध्ये मास्टर माइंड म्हणलं जातं. मग राकेश बापटला हे मास्टर माइंड म्हणलं जातं. मग मला ते गणित नाही कळलं. आणि राहिला प्रश्न विशालचा, तर आमचं जे होतं इक्वेशन सगळ्यांचं, ते नेहमीच सगळ्यांचं 1 on 1 होतं की आम्ही सगळ्यांची मतं मांडायची. एका तासाचा एपिसोड आहे, ते सगळ्यांची मतं नाही दाखवू शकत आहेत. ते कोणाचं तरी एकाचं मत त्यांनी दाखवलं तर मे बी ते असं वाटलं असेल की तो झाला टोळीचा सरदार, पण असं काही नव्हतं. प्रत्येकाची पर्सनल मतं होती आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचे पर्सनल रायव्हलरीज होते. माझं तन्वीसोबत नव्हतं जमत, पण विशालचं जमत होतं. माझं दीपालीताईशी नव्हतं जमत, पण विशालचं जमत होतं. किंवा माझं जमत होतं, पण माझं नव्हतं जमत, पण रोशनदादाचं जमत होतं. आम्ही कधीच रायव्हलरीज किंवा आमच्या डायनामिक्स कधी टोळीमध्ये मिक्सअप नाही होऊ दिला. आणि तो लव्ह अँगल कधीच नव्हता. तो एक सॉफ्ट कॉर्नर होता. ते एक प्लॅटॉनिक फ्रेंडशिप होती ज्याच्यामध्ये आम्ही खूप जेन्युइनली अटॅच्ड होतो. हे जास्त कधी दिसायला लागलं जेव्हा रोशनदादा एविक्ट झाला. अनुश्रीने टोळी सोडली. अनुश्रीशी आम्ही बोलू नाही शकत, कारण की अनुश्रीने क्लिअर कट दोगलेपणा केला. अनुश्रीने क्लिअर कट आम्हाला हेच केलं ना, यूज केलं आणि साईडला केलं. तिचं रिझन मला इतकं फालतू वाटलं. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिने माझा विचार केला, पण तिचा रिझन होता की तुम्ही माझ्यासाठी जेवणासाठी नाही थांबलात म्हणून मला हर्ट झालं. किती वेळ लागतो हे बोलायला की बाई तुम्ही माझ्यासाठी जेवणासाठी थांबा? हे खूप बेसिक कारण होतं. तर या कारणावाचून जर का तू टोळी सोडतेस तर एक माणूस गेला, रोशनदादा घरी गेला, राहिले फक्त 2 लोक. त्या 2 लोकांमुळे जर का, आणि ते प्रेम प्रकरण कधीच नव्हतं. मी नशीब ते एक तरी सीन आला ज्याच्यामध्ये मी दीपाली ताईला कन्फ्रंट करते की नाही रे, मी प्रेमात वगैरे नाही आहे. ती इमोशनल अटॅचमेंट आहे, कारण की ते घर असं आहे जिथे ऑलरेडी मला माहिती आहे की सगळे लोक माझ्या अगेन्स्ट आहेत. मी तिथून जर का उठून मी बाकीच्या कोणाकडे जरी गेलं तर मी कोणासोबत बोलू शकते? मी कोणासोबत नाही बोलू शकत आहे, कारण सगळेच माझ्या अगेन्स्ट आहे. तर प्रॅक्टिकली मला त्याच्यासोबत बसावं लागेल जो माझ्याशी चांगला आहे. तसं बघायला गेलं तर मी प्राजक्ताताईशी पण बोलली आहे, सागरदादाशी पण बोलली आहे. माझा जो एक ह्युमरस पार्ट होता, माझा एक कॉमेडीवाला झोन होता, तो खूप कमी दिसला शोमध्ये. माझा एक चाइल्डिश किडिश नेचर होता, तो खूप कमी दिसला शोमध्ये. मी नुसती ॲरोगंट, चिल्लापुकार करणारी, वाईट टोनमध्ये बोलणारी, आरडाओरडा करणारी ही दिसले. पण मी जी सागरदादासोबत होते, लाईक अ चाइल्ड, जे सागरदादा इतका तर मला वेडा नाही वाटत की त्यांनी कन्फेशन रूममध्ये मी जेव्हा रडत होते त्यांनी येऊन मला मिठी मारली. काहीतरी आमचं इमोशनल कनेक्शन असेल म्हणून तो आला होता आतमध्ये, आणि ते इमोशनल कनेक्शनसाठी आमचं काहीतरी घडलं असेल. ते नाही दिसलं आहे. प्राजक्ताताई एक माझ्या ताईसारखी होती. मी प्राजक्ताताईला घेऊन सुद्धा जेलस झाली आहे. प्राजक्ताताई जेव्हा शेवटी अनुश्री तन्वीसोबत बसायला लागली, मी तिला पण बोलले की मला फार जेलस फील होतं बरं का, तू माझ्या दुश्मनांसोबत बसतेस. ते नाही दिसलं. किंवा रोशनदादा तन्वीसोबत बसायचा, कारण रोशनदादा तन्वीला पण बहीण म्हणायचा, तेव्हा सुद्धा मी जेलस व्हायचे की यार माझा भाऊ तिच्यासोबत काय. ते सुद्धा नाही दिसलं आहे. रोशनदादा मला हाताने भरवायचा, वेणी घालायचा, डोकं चेपून द्यायचा. मी विशालशी जितकी क्लोज होते मी त्याच्या × 10 रोशनदादाशी होते.
पण फक्त विशालसोबतचं दिसलं म्हणूनच ते खरं आहे का? इमोशनल अटॅचमेंट होती, सॉफ्ट कॉर्नर होता, पण याचा अर्थ असं कुठेही नव्हतं की प्रेम होतं. गेम त्याच्यामुळे कुठेतरी स्टक झाला रुचिता. आत्ता जेव्हा मे बी तू एपिसोड बघशील तेव्हा तुला रिअलाईज होईल असा माझा अंदाज आहे. सो तुला वाटतं का, कारण आम्ही बघ नो डाऊट तू जसं म्हणालीस की आम्ही 1च तास बघतो, तुम्ही 24 तास असता. आत्ता ना दिसताना आम्हाला हे दिसलं की तू त्याच्या डोक्याने खेळतेस, जे का परवा भाऊच्या धक्क्यावर सुद्धा झालं की विशाल तुला वरनं गाईड करत होता, ही रशी खेस ती रशी खेस, हे ते सगळं. आणि हे तर एक झालं, असं आम्ही 9 आठवडे बघितलं. तर तुला 1% पण कधीतरी फील झालं की तू स्टक झाली आहेस कुठेतरी गेमच्या बाबतीमध्ये, मी विचार. ओके, सो मला हे क्लिअर करायचंच होतं. मला आल्यानंतर शॉकर होतं. मला कुठेच नाही वाटत मला विशालने चालवलं आहे, कारण की विशालला कळतच नव्हतं मी काय बोलते. विशाल एक हिंदी इंडस्ट्रीमधला येतो, त्याची भाषा तो मराठी बोलण्याचाच प्रयत्न करत होता आणि मी जे बोलत होते त्याला कधीच नाही कळलं. तो येऊन त्याच्याबद्दल नंतर मला एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन मागायचा की बाई तू बोललीस काय आणि कोणाला काय बोललीस, तेव्हा ते त्यालाच डायजेस्ट नव्हतं. सो विशाल मला कधी चालूच नव्हतं शकत. एक ग्रुप म्हणून आम्ही सगळ्यांशी बोलून एक डिरेक्शन द्यायचो की या डिरेक्शननी जायचं आहे, आणि ती डिरेक्शन नसती मिळाली तर आमचे फाटे फुटले असते, जे शेवटी फुटायला लागले. आता टास्कमध्ये काय झालं मी सांगते. जेव्हा संकेत बाहेर येईल आणि तुम्ही संकेतसोबत जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू कराल तेव्हा तुम्हाला कळेल, मी संकेतशी सगळ्यात आधी जाऊन डील केली होती. जो दोरीवाला टास्क होता शेवटचा कॅप्टन्सीवाला, की आपण दोघं स्ट्रॉंग आहोत फिजिकली, राखीला आणि दीपाली ताईला साईडला काढूयात पहिल्या फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये फेअर अँड स्क्वेअर जो जिंकेल तो जिंकेल. संकेत बोलला मी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड का मारू एका स्ट्रॉंग कंटेस्टंटला आतमध्ये ठेवून. सो त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मी तुला आधीच काढणार आहे, हे मला क्लिअर होतं. मी राखीला आणि दीपाली ताईला 1-on-1 जाऊन डील करून घेतली होती की मी संकेतला जाऊ नाही देणार, तुम्ही मला काढू नका. आणि त्याच्यामुळे मी विशालला सांगून ठेवलं होतं की मी माझ्या त्या दोरखंडात बिझी असेल, तू मला वरतून आवाज दे जेव्हा तो सगळ्यात क्लोज जाईल. आणि तो जेव्हा सगळ्यात क्लोज गेला त्या ह्याच्या, तो जिंकायला आला होता आणि तेव्हा त्यांनी मला आवाज दिला आणि तेव्हा मी धावत गेले. पण मी जे संकेतशी डील केलं, जेव्हा संकेतनी सांगितलं की तो मला आधीच काढणार आहे, जेव्हा मी विशालला बोलले की तो मला काढणार आहे आणि त्याच्यामुळे तू हे मला सांग, ते नाही दाखवलं गेलं. मी त्याच्यानंतर हे पण बोलले होते, मी अपफ्रंट जाऊन तुम्ही संकेतला आल्यानंतर विचारू शकता. मी जेव्हा दुसरी फेरी सुरू झाली आणि जेव्हा बोलले होते बिग बॉस की आता ही निर्णायक फेरी ठरणार आहे, तेव्हासुद्धा मी बोलले होते की मी संकेतला नाही जिंकू देणार नो मॅटर वॉट, कारण की तो वाईल्ड कार्ड आला आहे. मी एका आठवड्याची इम्युनिटी त्याला का देऊ. मला माहिती होतं की मी नाही बनू शकणार आहे, कारण की त्याची स्पीड ऑफकोर्स माझ्यापेक्षा बेटर होती आणि ते मी ॲक्सेप्ट करते, त्याची स्पीड बेटर होती. पण जर मी नाही बनत आहे तर आय हॅव टू मेक शुअर की एक वाईल्ड कार्ड आला आहे ज्याला अजून मी परखलं पण नाही आहे, जाणलं पण नाही, मी त्याला एका आठवड्याची इम्युनिटी नाही देऊ शकत. पण हे कॉन्व्हर्सेशन कुठेच नाही दाखवलं आहे. दाखवलं गेलं आहे विशालवरतून इन्स्ट्रक्ट करतो आहे आणि मी तशी वागते आहे. मग ते ऑफकोर्स ते तसंच दिसणार आहे की विशाल चालवतो आहे. जर एका आठवड्यात माझा गेम वीक झाला असता, पहिली गोष्ट मी ती चावी मग चोरलीच नसती किंवा ते मी प्लॅनच नसतं केलं. तसं मग बघायला गेलं तर विशालला मी मॅन्युप्युलेट केलं आहे ती चावी देण्यामध्ये, कारण की विशाल तर प्राजक्ताला चावी देणार होता. हे प्लॅनिंग करताना, चावी चोरीचं प्लॅनिंग करताना रुचिता तुला असं कसं वाटू शकतं की हे कोणाला कळणारच नाही की ही चोरी आहे किंवा हे प्लॅनिंग नाही आहे, ते इझिली कळलं की हे प्लॅनिंग आहे. नाही, राकेश बापट सोडून कोणालाच कळलं नव्हतं. राकेश बापट सोडलं तर कोणालाच कळलं, तन्वीला पण कळलं होतं, ती बोलली आहे. कारण की राकेश बापटने ते सांगितलं आणि तेव्हा तन्वीचं डोकं चाललं. तन्वी एवढी हुशार नाही आहे, सगळ्यांना बाहेर वाटतं ती खूप हुशार आहे, पण जेन्युइनली तन्वी हुशार नाही आहे. मी 24 तास तिच्यासोबत राहतोय त्याच्यामुळे माहिती आहे. सो विषय असा झाला होता की ती जी चावी तो प्राजक्तालाच देणार होता, पण मला माहिती होतं की मी हातपाय नाही चालवलं तर मी घरी जाणार आहे. तो पण माझा गेमच होता की विशालला मॅन्युप्युलेट करून विशालकडनं चावी काढणं. उमेदवारीमध्ये जेव्हा आम्ही एकमेकांच्या अगेन्स्ट आलो, मी विशालच्या अगेन्स्ट पण बोलली आहे उलटापालटा रूममध्ये. विशालला साईडला काढून मी गेममध्ये राहिली आहे. ती सहानुभूती असो किंवा काही असो, लोकांनी मला गेममध्ये ठेवलं, तो पण माझा गेमच होता. विशालच्या अगेन्स्ट बोलले, तो पण माझा गेमच होता. उमेदवारी टास्क नंतर कॅप्टन्सीसाठी मी उभी होते. तन्वी, आरबी किंवा वाईल्ड कार्ड्समधलं कोणी नव्हतं, मी उभी होते. सो माझा गेमच होता. जर का माझा गेम वीक पडला असता तर मी कॅप्टन्सीच्या लास्टपर्यंत आलेच नसते. मी गेम खेळले म्हणून मी आले. विशाल नव्हता कॅप्टन्सीच्या एंडपर्यंत, मी होते गेममध्ये. मग तसं बघायला गेलं तर माझा गेम स्ट्रॉंग होता आणि मी कुठेतरी जाऊन बोलत होते की विशाल जा आणि लोकांशी बोल नवीन वाईल्ड कार्डची. विशाल जात नव्हता, कारण की विशालचं असं होतं की वी आर इनफ फॉर इच अदर, कारण की या लेवलवरती इंडिव्हिज्युअल गेम सुरू होणार आहे. रेवाला पटवणार हे मात्र बोलला. तो बोलला होता पण तो नव्हता जात. मी जाऊन बोलत होते. तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला कळेलच. मी संकेतशी जाऊन बोलली आहे, मी रेवान संस्कृतीशी तर मी भांडले तरीसुद्धा मी जाऊन पर्सनल लेवलला सगळ्यांशी बोलली आहे. त्यांच्यासोबत जेव्हा डीलिंग्स झाले तेव्हा तर मला त्यांचे पर्स्पेक्टिव्ह कळले.
पण ते विषय परत तेच आहे, तो 1 तासाचा एपिसोड किती जोडून काय लागणार. तर मला सांग, आता तू आली आहेस घराबाहेर, नो डाऊट एक नवीन जर्नी तुझ्यासाठी सुरू झाली आहे. जेव्हा केव्हा हा शो संपेल, बाहेर सगळे स्पर्धक येतील, तर तुला कोणाकोणाशी जेन्युइन मैत्री निभवायला आवडेल इथून पुढे? विशाल, रोशन दादा, अनुश्री, सचिन दादा, सागर दादा, प्राजक्ताताई, ऑलमोस्ट सगळेच. पण काटाचे प्रभू सोडला तो कोणीच नाही, टू बी ऑनेस्ट. कारण मी त्या लोकांनी नेहमीच मला कमी लेखलं, कारण मी एक आउटसायडर होते, किंवा मी त्यांच्या सोफिस्टिकेशनच्या ब्रॅकेटमध्ये कधी फिट नाही झाले. त्या लोकांनी नेहमी मला इन्फिरियर फील करवलं आहे. त्या लोकांनी माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती भाष्य केलं गेलं आहे. मग ते माझे मेंटल हेल्थ असो किंवा मग राहणीमान असो, प्रत्येक गोष्टीवरती, कॅरेक्टरवरती पण. सो मला या अशा लोकांची तोंड नाही बघायची आहेत, ज्या लोकांना फुटाणे शेंगदाणे ह्या शिवी वाटतात, पण कॅरेक्टरवर जाणं एखाद्या पोरीच्या त्यांना ते सोपं वाटतं. सो मला अशा लोकांची तोंड नाही बघायची. आणि कोणी ट्रॉफी जिंकूच नाही असं तुला वाटतं? एक व्यक्ती सांग. मला जेन्युइनली नको आहे की तन्वीने आणि आरबीने जिंकावं, पण इट इज व्हेरी क्लिअर, मी आता तुम्हाला लिहून देऊ शकते की तन्वी किंवा आरबीशिवाय दुसरं कोणी ट्रॉफी जिंकणार नाही. खूप प्रेडिक्टेबल गेम झाला आहे. मे बी मला असं पण वाटतं की मी पॉझिटिव्ह दिसायला लागले होते 2 मला माझ्या टीमकडून कळलं की मी खूप लोक हेट करत होती मला पहिल्या काही आठवड्यांमध्ये, की 99.9% लोक हेटच करत होते. पण शेवटच्या 3 आठवड्यांमध्ये कुठे ना कुठे माझी हवा बदलली होती आणि लोक मला सपोर्ट करायला लागली होती. म्हणूनच माझ्या एविक्शननंतर लोक रडतायत, लोकांना सहन नाही होतं, लोकांना ते शॉकमध्ये आहेत, अजून पण लोक रडतायत. मला इतके DM झालेत की माझा फोन भरला आहे अख्खा. पण मला असं वाटतं कुठेतरी मी पॉझिटिव्ह जायला लागले. हाफ गेमनंतर माझा ग्राफ चेंज व्हायला लागला आणि कुठेतरी तन्वीचे मुखवटे बाहेर यायला लागले. त्याच्यामुळे मी गेमच्या बाहेर आहे आणि खूप प्रेडिक्टेबल झालं. लोकांना पण माहिती आहे तन्वी किंवा आरबीत जिंकणार आहे, पण मला नको आहे त्या दोघांनी जिंकावं, कारण की इतक्या मुखवट्यावाल्यांना लोकांना, मग मला ते माझ्यासाठी ते ट्रू विनर्स नाही आहे. तुला काय वाटतं कोणी जिंकावं? विशाल सोडून सांग, विशालचं नाव घे. अनुश्री हो पलटू आहे, पण माझ्या बाबतीत ती जेन्युइन होती. तिला माहिती आहे की एक्झॅक्टली करायचं काय आहे आता. करेक्ट. तिला माहिती आहे पुढे जायला काय करायचं आहे, आणि इवन ती कशीही असेल पण मला ती रिअल वाटते. बाकीचे कंटेस्टंट्स मला तितकं त्यांच्यामध्ये कॅलिबर नाही वाटत जिंकण्यासारखं, पण या लोकांमध्ये मला अनुश्री केपेबल वाटते आणि मला नको इतकं ऑब्व्हियस गेम की तन्वी आणि राकेश बापट जिंकावा. ओके, सो रुचिता, खरं तर नवीन प्रवास आता इथून सुरू झाला आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. कारण आपण घरात जाताना एक पर्सनॅलिटी म्हणून जातो, बाहेर एक वेगळी पर्सनॅलिटी येते, फॅन्स येतात, काही हेटर्स येतात. सो छान डील कर या सगळ्यांशी. ऑल द व्हेरी बेस्ट आणि मस्त दिसते. थँक्यू सो मच. मी खूप खुश आहे. तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी मी गमावलं काहीच नाही, मी खूप कमावलं या शोमधून. फ्रॉम नो वन टू सम वन पर्यंतचा प्रवास बिग बॉस मराठी 6ने दिला आहे मला. सो मी खूप खुश आहे माझ्या या जर्नीला आणि या ऑपॉर्च्युनिटीसाठी, कारण बिग बॉस मराठी 6 नसतं तर आज रुचिता जामदार नसते. थँक्यू सो मच.